बातमी सिंधुदुर्गातून समोर येते। सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरती मुंबई विमानसेवा 3 महिने बंद आहे। हैदराबाद आणि बंगळुरूच्या सेवाही आता बंद करण्यात आलेल्या आहेत। चिपी पुणे चिपी ही आठवड्यातून दोनदा असलेली सेवा अनियमित आहे। गेल्या 3 महिन्यांपासून चिपी ते मुंबई विमानसेवा बंद आहे, तर पुण्यासाठीची विमानसेवा ही अनियमित आहे। गोव्याच्या मोपा विमानतळाला आता ग्राहकांकडून पसंती मिळते। प्रत्यक्षात 300 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या चिपी विमानतळावर खराब हवामानामध्ये देखील विमान उड्डाण करण्यासाठी सक्षम अशी सिग्नल यंत्रणा नाहीये। चिपी विमानतळावरती असुविधा आहेत। सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळावर मुंबई विमानसेवा ही गेले 3 महिन्यापासून बंद आहे, तर हैदराबाद आणि बंगळुरूच्या सेवा देखील त्या ठिकाणी बंद आहेत। त्यामुळे गोव्यामधील मोपा या विमानतळाला जास्त पसंती ग्राहक देताना पाहायला मिळतात। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, आपण पाहतोय चिपी विमानतळाची जी मुंबईसाठीची विमानसेवा आहे ती 3 महिन्यांपासून बंद आहे। पुण्याची विमानसेवा सुद्धा अनियमित झालेली आहे। याच्यावरती तोडगा निघणार आहे की नाही? निश्चितच गेले 3 महिने जी मुंबई चिपी विमानसेवा आहे ती सध्या ठप्प आहे आणि त्याच्या लागोपाठ जी फ्लाय 91 हैदराबाद बेंगलोर ही जी सेवा आहे ती बंद झाली आणि चिपी पुणे ही जी आठवड्यातून दोनदा असणारी सेवा आहे ती अनियमित आहे। एकंदर पाहिलं तर सर्वच जी राजकीय नेते मंडळी आहेत ती चिपी विमानतळ पूर्ववत होण्यासाठी प्रयत्नात आहेत। खासदार नारायण राणे असतील किंवा पालकमंत्री नितेश राणे असतील किंवा स्थानिक आमदार तेथील दीपक केसरकर असतील यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला, मात्र अद्यापपर्यंत याला अपयश आलेलं दिसतंय। धन्यवाद सुरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।